प्रेक्षकांनो, बापूसाहेब स्वतः जाणार आहेत आता पिंकीला शोधायला. ते कसं हे पुढे दाखवणार आहेत, पण आजचा व्हिडिओ स्किप करू नका. चांगलं दाखवलंय त्यांनी. आता ह्या मितालीने त्या सपकाळला सगळं सांगितलंय की आत्ता युवराजच्या पहिल्या बायकोची डेथ न्यूज झाली आहे, तो जरा सॅड आहे, आपण त्याला वेळ द्यायला हवा. आता हे सपकाळ आश्चर्यचकित होतात, पण तरी ते म्हणतात की मला युवराज बरोबर बोलायचं आहे. मिताली त्याला बोलवायला जात असते. सुशीलाबाई म्हणतात तू कशाला जाते, मी जाते ना. पण युवराज तिथे येतो आणि म्हणतो त्याची काही गरज नाही आहे, आम्ही इथेच आहे. पिहू पण तिथेच असते जिन्यावर. बरं पिहू बाकी कोणाला दिसत नाहीये, फक्त युवराजलाच दिसतीये का? असो, पण आता युवराज तिच्याकडे बघतो. सपकाळ साहेब म्हणतात युवराज काय ठरवलंय तुम्ही लग्नाबद्दल, तुम्ही तयार आहात ना मितालीशी लग्न करायला? प्रेक्षकांनो, हे थोडं असंबंध वाटलं. सपकाळ साहेबांना पिंकीशी काहीच देणं घेणं नाहीये असं दिसतंय यावरनं. म्हणजे पिंकीची डेथ न्यूज ऐकून पण त्यांनी त्यावर काहीच रिॲक्शन दिली नाहीये आणि बोलले तर काहीच नाही. त्यावर आता युवराज नुसता पाठमोरा उभा राहत आणि मनातल्या मनात बोलतोय की बोला पिहूबाई, ही शेवटची संधी आहे तुमच्यासाठी. सांगा समद्यांना की तुम्हीच आमच्या कारभारी आहात. पण पिंकी मनात विचार करत असते की भावनेच्या भरात काही विचार करू नकोस. म्हणजे देवयानीने जे बोललंय ते पिंकी विचार करत असते की आता बोलायला नको. आता हे सपकाळ चिडतात आणि म्हणतात काय हो धोंडे पाटील, काहीच बोलत नाहीये तुमचा युवराज, म्हणजे याला हे लग्न मान्यच नाहीये. तर धोंडे पाटील, तुम्ही माझ्या मुलीच्या भावनेशी खेळलात, माझा वेळ वाया घालवलात, पुन्हा पुन्हा अपमान केला ना तुम्ही माझा. आता इथे ना प्रेक्षकांनो, त्यांनी एवढा ड्रामा क्रिएट केलाय की विचारू नका. ते बापूसाहेबांना खूप बोलतात की तुम्हाला आता असं मी बर्बाद करीन की बघाच तुम्ही, याची परतफेड करावीच लागेल तुम्हाला. पार्लमेंटमध्ये मंत्रीपद तर सोडाच, पण तुमचं आमदारपद कसं जाईल ना याची पूर्ण काळजी घेईल मी. तुमचा देणग्या हप्ते सगळंच्या सगळं बंद करतो की नाही बघा तुम्ही. आता ते बापूसाहेब लगे रडाबिडायला लागतात. अहो असं नका करू हो सपकाळ साहेब, तुम्ही तारणार आहात आमचे, तुम्ही इतके दिवस जिवलग मित्रासारखे राहिलात, आधार दिलात, असं नका करू, आम्हाला सोडून जाऊ नका, पाया पडतो. आता ते पाया पडताय. सुशीलाबाई लगे पदर पसरताय. अहो असं नका करू सपकाळ साहेब. आता ते सपकाळ म्हणतात की ओ असे नाटकं करू नका, आम्हाला माहिती आहे तुमचा स्वभाव. उठा धोंडे पाटील, तुमची सगळी नाटकं माहिती आहेत आम्हाला. बरं हे नाटकं माहिती आहे तरी कशाला पोरगी देतोय हा त्या घरात? असो, पण जोक्स पार्ट, ते म्हणतात की अहो नाटकं नाही करत आहे आम्ही, बापूसाहेब म्हणतात. पण आता इकडे युवराजचा आणि पिंकीचा ड्रामा सुरू आहे. युवराज मनात विचार करतो ठीक आहे, आम्ही याआधी सुद्धा तुम्हाला लई वेळेला सांगितलं होतं की आमच्यापासून काहीच लपू नका, पण तुम्ही मात्र आमचं ऐकत नाही आहात. आपल्या दोघात कुठलं सिक्रेट नकोय, ते सिक्रेट चांगलं असो वाईट असो, पण तुम्ही आमच्याशी ते शेअर करायला पाहिजे, हे तुम्हाला आम्ही नेहमी सांगत होतो. पण नेहमी तुम्ही आमच्यापासून काही गोष्टी तुमच्याकडेच ठेवता. काही गुपितं तुम्ही आमच्यापासून लपवत आलाय स्वतःला त्रास करून. मग आम्ही सुद्धा आता आमचा निर्णय घेतलाय, पण आता नाही. तुम्ही जर आम्हाला सत्य सांगत नसाल तर आम्ही पण आमच्या मार्गाने जायला मोकळे. मग आता हे सपकाळ मितालीला घेऊन निघत असतात. मग लगेच युवराज त्यांना थांबवतो आणि म्हणतो थांबा सपकाळ साहेब, मी मितालीशी लग्न करायला तयार आहे. आणि मग सगळ्यांचे चेहरे असे उजेडावाजेडी दाखवले, म्हणजे सगळ्यांना आश्चर्य वाट. युवराज सपकाळ समोर जातो आणि म्हणतो आमच्या सरपंचबाई या जगात नाही आहेत, हे आम्हाला आता पटतंय, त्या कधी नसणार बी नाही आहेत. आता तुम्ही जे बोलताय ना ते आम्हाला पटायला लागलंय. आमच्या सरपंचबाई जर जिवंत असत्या तर त्या नक्कीच आमच्या समोर आल्या असत्या. आपल्यावर तुटून प्रेम करणारी व्यक्ती कधीच आपल्याशिवाय राहू शकत नाही. सरपंचबाईंचं जर माझ्यावर प्रेम असतं तर त्या कधीच आमच्या जवळ आल्या असत्या. त्यामुळे आम्हाला खात्री पटली की आता त्या कधीच परत येणार नाही. आईसाहेब, बापूसाहेब, आम्ही हे लग्न करायला तयार आहोत. आणि त्याचं हे जे वाक्य आहे ना प्रेक्षकांनो, ते खूप वेळ असं गाजवलंय त्यांनी की आम्ही तयार आहोत. आणि मग काय, बापूसाहेब आणि सुशीलाबाई एवढे खुश आहेत की या खुशीसमोर त्यांना मंत्रीपद काय. आणि मिताली पण खुश झाली आहे. सुशीलाबाई तर पहा कशा दृष्ट काढताय लगे युवराजची. मिताली पण खूप खुश होते आणि म्हणते डॅड, युवीने मला होकार दिलाय, माझ्या आयुष्यातला आनंदाचा दिवस आहे, आय एम सो हॅपी डॅड. आणि मग बुडबी सासूबाईच्या गळ्यात पडलाय, बुडबी सुनबाई. आणि मग सगळे शेक हँड करताय. मग लगेच सपकाळ बदलतो आणि म्हणतो अरे वा वा वा, सगळे एकमेकांना अभिनंदन देताय. आता पिंकी तिथेच हापकून खाली बसली आहे. मग सुशीलाबाई म्हणतात मी सगळ्यांचं तोंड गोड करते हं. आता बापूसाहेब म्हणतात वा सपकाळ साहेब, आता आपण व्याई होणार, आता नाराजी दूर करा बाबा तुमची. सपकाळ म्हणतात हो मग झाली आता मंत्रीपद पा कसं अलगत खिशात टाकतो तुमच्या. आता लगेच ही मिताली म्हणते चल ना युवी, आपण गप्पा मारूयात, मी सगळ्यांना गोड भरवते. आता लगेच लाडू घेते ती सुशीलाबाईंच्या हातून आणि सगळ्यांना भरवतीये. आता मिताली युवीला जवळ बसवते, म्हणजे युवराजला, आणि त्याला लाडू पण भरवते आणि म्हणते युवी, तुझं ड्रीम होतं ना हॉटेल काढायचं, माझं सुद्धा तेच ड्रीम आहे. आपण दोघं मिळून आता मस्त एक हॉटेल काढूयात आणि खूप मस्त ड्रीम्स आपले कंप्लीट करूयात. मला तुझे सगळे ड्रीम्स पूर्ण करायचे आहेत आता.
आणि आता तिचे सगळे बरेचसे पुढचे प्लॅनिंग ती ऐकवते आणि हे काही पिंकीला ऐकवलं जात नाहीये. पिंकीला तिच्या सगळ्या जुन्या आठवणी येत आहेत. आता पिंकीला हे सगळं असह्य होत असतं तिथे बसणं आणि ते ऐकणं यांचा आनंद. मग ती तिथून निघून जात असते. आता सुशीलाबाई काय करतात माहिती का प्रेक्षकांनो, आधी ते सपकाळ म्हणतात, अगं पिहू कुठे चालली आहेस, तुझ्या लाडक्या मिताली दीदीच्या लग्नाची मिठाई नाही खाणार का तू. आता मिताली म्हणते, मी भरवते ना पिहूला स्पेशल मिठाई, कम पिहू. आता तिने लगेच लाडू असा हातात घेतलाय आणि मग म्हणते तिला आय एम गेटिंग मॅरिड विथ युवराज आणि तिच्या तोंडात घास घालायला लागते लाडूचा. पिंकी काही खात नसते. ती म्हणते, काय झालं आता का लाजतीयस तू, खा खा खा. बळजबरी तिच्या तोंडात कोंबतायत ह्या लाडू. आता सुशीलाबाई किती कोंबता बघा प्रेक्षकांनो. आता लगेच सुशीलाबाई येतात आणि म्हणतात, काय भरवतीयस तू तिला असं एक एक लाडू, 2-2 3-3 दे की. अगं असा आता तिला एवढे 2-4 लाडू भरवलेत त्यांनी की विचारू नका. माईसाहेबांना काही आवडत नसते हे सगळं, पण या दोघी मात्र खुंचीसारख्या लाडू भरवत आहेत तिच्या तोंडात. आता या सुशीलाबाई म्हणतात, किती आनंद झालाय तिला, बघ बघ मिताली ताईचं लग्न होत आहेत. अगं नाचणार का, गणपतीत कशी नाचत होती अशी अशी, आता बघ तुला कशी नाचवते हळदीला. त्या दातोट खाऊन बोलत असतात, पण या युवराजला ते आवडत नसतं. पण आता सुशीलाबाई मात्र कोंबून कोंबून परेशान केलंय लाडू तिच्या तोंडात. अगं काय हे, आनंद अश्रू आले का काय, केवढा आनंद झालाय तुला, खुपतय का व तुला, बोल ना खुपतय का. मग आता पिंकी म्हणते, आनंद अश्रूच आहेत माझ्या डोळ्यात, घर आनंदात तर सगळेच आनंदात ना. माई म्हणतात, बस कर सुशीला, अगं किती भरवशील, जीव गुदमरतोय तिचा. सुशीलाबाई म्हणतात, अहो लाडू कुठे जीव गुदमरतो का माईसाहेब, खा खा. आणि अजून तिच्या तोंडात लाडू भरवत आहेत. जवळजवळ 5-6 लाडू भरवले ते बुंदीचे, बापरे. आता युवराजला ते बघवलं जात नाहीये, तो थांबवत असतो सुशीलाबाईंना. पण पिंकी आता तिथून पळून जाते, म्हणजे पळत निघून जाते. सुशीलाबाईंना फार आनंद होतोय, तिच्याशी खुंचीपणाने वागल्या आहेत ना. मितालीला सुद्धा, मिताली शोभते पण सुशीलाबाईंची सून. आता पुढे आपण बघतोय हे मस्त सेलिब्रेट करतायत धनंजय आणि बापूसाहेब चेअर्स करून. बापूसाहेब म्हणतात, वा वा वा, शुभस्य शीघ्रम. आता बोला सुशीलाबाई, पुढचे प्लॅन बोला आता. सुशीलाबाई म्हणतात, अहो प्लॅन म्हणजे काय, बऱ्याच गोष्टी आहे माझ्या डोक्यात, खूप काय काय करायचंय मला. युवराजच्या पहिल्या लग्नाच्या वेळेला तुम्ही त्या घाटवाडीच्या पोरीला सून म्हणून आणलत ना, ते मला काही आवडलं नाही. माझी काही हाऊसमाऊसच झाली नाही, पार इचका झाला होता माझा. एक गोष्ट माझ्या मनासारखी झाली नव्हती तेव्हा. आता मी समद माझ्या मनासारखं करणारे, युवराजचं लग्न थाटामाटात करायचंय आपल्याला. तसे बापूसाहेब म्हणतात, लई खुश दिसताय तुम्ही सुशीला देवी. आता सुशीलाबाई म्हणतात, होणारच की, पिंकी नावाची बॅद आयुष्यातून निघून गेली, किती आनंद होतोय मला काय सांगू तुम्हाला. बापूसाहेब म्हणतात, जास्ती खुश होऊ नका, कारण वादळ अजून काही पूर्णपणे शांत नाही झालंय. हे बघा, युवराजने अजून पिंकी गेल्याचं स्वीकारलेलं नाहीये, त्याचं मन घुटमळतंय तिच्या भोवती अजून. सुशीलाबाई म्हणतात, त्यानं तर मान्य केली ना ही गोष्ट, ती गेली म्हणून. अहो म्हणूनच तर लग्नाला तयार झालाय ना तो. बापूसाहेब म्हणतात, एक काम करा, ते शेंगदाणे फ्राय करून चकना आणा बरं आम्हाला, जा जा, आम्हाला लई खायची इच्छा झाली आहे. आता सुशीलाबाईला मुद्दाम कटवलंय त्यांनी तिथून. आता बापूसाहेब धनंजयला सांगतायत, जावाई बापू, युवराज लग्नाला तयार झालाय, पण पिंकी गेलीये हे त्याला अजून पटलेलं नाहीये बरं का. आपल्या मानेवर अजून टांगती तलवार आहेच. धनंजय म्हणतो, बरोबर आहे तुमचं बापूसाहेब, पिंकी गेली नव्हती, ती जखमी अवस्थेत होती आणि मग तिला साताऱ्याच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं. बापूसाहेब विचार करतायत की अजून संकट टळलेलं नाहीये, ह्यांना सगळं मुळापासून उपटायचंय प्रेक्षकांनो. ते म्हणतात, ती जर जिद्दी असेल ना तर इथेच कुठे आसपास असेल ती. तिला जर का कळलं युवराजचं लग्न ठरलंय तर ती नक्की इथे येईल आणि हे लग्न मोडायचा प्रयत्न करेल. धनंजय म्हणतो, फक्त लग्नच नाही बापूसाहेब, ती सगळ्यांसमोर सत्य आणेल आपलं. बापूसाहेब म्हणतो, नाही नाही नाही, असं होतं कामा नाही, याचा बंदोबस्त केलाच पाहिजे. धनंजय म्हणतो, आपण करायचं काय नेमकं. तेव्हा बापूसाहेब म्हणतात, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही कुठंच जायचं नाही आता, तुम्ही आता फक्त घरची आघाडी सांभाळायची. या वेळेला आमदार साहेब जाणार मिशनवर. आता तुम्हाला जी माहिती त्या हॉस्पिटलवाल्यांना दिली नाही ना, तीच माहिती SP साहेबांना आणि मला म्हणजे बापू साहेबांना ती बातमी देणार ते लोक. लावा लावा, SP साहेबांना फोन लावा. धनंजयने SP साहेबांना फोन लावलाय आणि इकडे देवयानी आडगावला पोहोचल्यात बहुतेक. तितक्यात म्हणजे पोहोचलाय की नाही मला कन्फर्म कळलं नाहीये प्रेक्षकांनो, पण तितक्यात पिहूने फोन केलाय देवयानीला. देवयानी म्हणते, काय झालं ग पिहू, आत्ताच तर बोललो ना आपण, तुला सांगितलं की मी येते तिकडे, म्हणजे अजून पोहोचल्या नाही आहेत. पिंकी म्हणते, मॅडम मला काही कळत नाहीये हो, अहो माझ्या धनींसाठी मी इथे आली आहे, पण माझे धनीच माझ्या हातात नसले तर मी काय करू. माझ्या धनीने मिताली सोबत लग्नाला होकार दिलाय, आता सगळं संपलं हो मॅडम. देवयानी म्हणतात, हे बघ तुला सांगितलं ना मी समजावून, हिम्मत हरायची नाहीये, ही तुझ्या परीक्षेची वेळ आहे, घाबरू नकोस. अगं लग्नाला अजून वेळ आहे पिंकी.
आता तुझी प्रायोरिटी काय आहे, गजराजला कसं एक्सपोज करायचं. पण पिंकी तिकडनं म्हणते, अहो मॅडम कुठून सुरुवात करू, कशी करू, मला काही सुचत नाही हो, कसे पुरावे गोळा करू. देवयानी म्हणतात, हे बघ, या सगळ्याची सुरुवात औषधाच्या स्कॅमपासून सुरू झाली होती ना, तिथून सुरू कर. मी येतेय तिथे, शक्य तितकी सगळी मदत मी तुला करणार आहे. पिंकी म्हणते, ठीक आहे मॅडम, पण उशीर तर नाही ना होणार ना. देवयानी म्हणतात, तू मला सांगितलंयस ना, युवराजला पिंकी गेल्याचा विश्वास नाहीये, त्याचं प्रेम आहे ना तुझ्यावर. हे बघ, गरज वाटली तर तू युवराजची मदत घे आणि खात्री करून घे आणि चिअर युअर सेल्फ. तेव्हा पिंकी म्हणते, थँक्यू मॅडम, तुमच्याशी बोललं ना की मला लई बळ येतं बघा, बरं वाटतं. देवयानी म्हणतात, कधीही फोन कर, टेक केअर, मी पोहोचतेच तिथे. आता पिंकी ठरवते की बरोबर बोलताय मॅडम तुम्ही. पिंकी गेली यावर माझ्या धनींचा अजिबात विश्वास नाहीये आणि पिंकीवर तर धनींचं खूप प्रेम. और जहाँ प्यार है जीत भी वही होती है. बापूसाहेब, मी तुम्हाला विश्वास देते, नाही तुमच्या चारी मुंड्या चित केल्या ना तर नावाची पिंकी धोंडे पाटील नाही, पिंकी युवराज धोंडे पाटील. माझी होप चित्तोपाशीच ब्लास्ट नाही होऊ देणार नाही मी. धनी मैं आ रही हूँ, असं तिने आता फिल्मी डायलॉग मारलेत. आणि पुढे आपण बघतोय प्रेक्षकांनो, बापूसाहेब कसला पाताळयंत्री निघालाय. ते SP सोबत त्या दवाखान्यात जातात साताऱ्याच्या. SP म्हणतात, हे पिंकीचे वडील आहेत. आता बापूसाहेब वेषांतर करून तिथे आलेत आणि त्या डॉक्टरच्या पाया पडताय, ओ मला सांगाव डॉक्टर साहेब, माझी पोरगी कुठे गेली, पिंकी कुठे गेली. मग ते डॉक्टर इमोशनल होऊन सांगतात की ती पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये गेली होती आणि देवयानी मॅडम सोबत होती. आता इकडे देवयानी पिंकीला फोन करते की मी पोहोचतीच आहे तिथे, तू पण लवकर ये. बापूसाहेबांना देवयानी सदावर्ते हे नाव कळलंय आणि आता ह्या नर्सनी पण त्यांना माहिती दिली आहे. आडगाव मधलं कुठलं तरी हॉस्पिटल होतं, तिथे गेल्या होत्या त्या. आणि प्रेक्षकांनो, इकडनं देवयानी आणि पिंकी दवाखान्यात येत आहेत आणि तिकडनं बापूसाहेब जात आहेत. आता बापूसाहेब मनाशीच म्हणतात, सरपंच बाई मी येतोय. तर काय वाटतं तुम्हाला प्रेक्षकांनो, हा ड्रामा कसा पुढे जाईल मला नक्की कमेंट करून कळवा हं. आणि प्रेक्षकांनो, प्लीज ज्यांनी कोणी अजून चॅनलला नसेल सबस्क्राईब केले त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हं. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय रिव्ह्यूज. धन्यवाद.